तर भावांनो आपण आज सकाळी चाललोय भरायला गाडी भरायला चाललो होतो संगमनेर. तर संगमनेर आपण जाणार आहे मस्तपैकी पेरू लोडिंग करायला. तर लोडिंग करण्याआधी मित्रांनो सांगतो तुम्हाला का आपण युट्यूबला हा ब्लॉग सोडणार आहे ना. हा युट्यूबला आपला पहिला ब्लॉग राहणार आहे मित्रांनो. जसं तुम्ही इंस्टाग्रामला आपल्याला सपोर्ट करता तसंच युट्यूबला पण सपोर्ट करा मित्रांनो. चला मित्रांनो चाललोय आपण आपल्या गाडी भरायच्या ठिकाणी. पण येवला मनमाड रोड एवढा सिंगल भयानक आहे. ज्याला घाई असते तो रोड तर ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस अशी गर्दी असते ना, ओव्हरटेक करूनच जाम होऊन जातो माणूस. तरी आता काय चालू वेळ झालेला आहे आपल्याला भरायला जायला. बघू आता मित्रांनो आपला कोपरगावचा रस्ता हा थोडासाच राहिलाय. हे आता कधी पूर्ण होतो काय माहिती. पावसाळ्यात तर याची फुल बेकार हाल झालेले. मित्रांनो आपल्याला कॅरेट क्रॉसिंग करायचे थोडेसे. आपल्या गाडी थोडेसे कॅरेट कमी होते मग कॅरेट वगैरे टाकून घेतलेले आपण. आणि आता आपण आपल्या मस्त पैकी गाडी भरायला जाणार आहे. तर गाडी भरायला गेल्यानंतर बघू आता इथंच वेळ झालेला आहे भरपूर गाडी भरायला. इथं बघू आता काय विषय होतं काय नाही. मित्रांनो चला बघू काय लोकेशन होतं काय नाही. मित्रांनो पॅकरला यायला तर वेळ म्हटलं पहिले जेवण वगैरे करून घेऊ मग बघू आता पॅकर कधी येते आणि काय येते. तर चला मित्रांनो जेवण वगैरे करू मग बघू आपण आपलं काय लोकेशन आहे काय नाही. आज गाडी बी भरते का नाही बघू चला. मित्रांनो आलोय आपण गाडी भरायला. तर गाडी भरायचं लोकेशन थोडंसं लांबच होतं संगमनेरपासून 10-12 किलोमीटर. हे फॉर्मवाला पेरू आपण भरणार आहे आज. तर फॉर्मवाला पेरू बघून आपण किती वाजेपर्यंत भरतो किती वाजेपर्यंत नाही तुम्हाला सांगूच. चला मित्रांनो लोडिंग झाल्यावर आपण सांगू तुम्हाला. पूर्ण झाली आपली गाडी लोडिंग स्टार्ट. तर बघू आता किती वेळात लोडिंग. मित्रांनो झाली आपली गाडी लोड. तर आता आपण म्हणजे लय लेट झालोय 7 वाजले इथंच. तर बघू आता काय मंडी होती कशी होती मंडी आपली. तर चला मित्रांनो आलोय आता नाईतळ्यामध्ये चहा वगैरे घेतला आणि आपल्याला आता वाजले 9. तर आपल्याला काय वाटत नाही आपली मंडी होईल आज. तरी करू ट्राय प्रयत्न तर आपल्याला काय सोडणार नाहीये. बघू आता आपली मंडीला खूप वेळ झालेला आहे. रस्ता तर रस्त्याचा विषयच नाही डायरेक्ट. हा विंचूरचा नाईतळा विंचूर रस्ता आहे थोडासा खराब काम चालू असल्यामुळे पूर्ण खराब झाले. मित्रांनो मालेगाव वगैरे झालंय आपल्याला क्लास. आता आपल्याला इथंच वाजले 10:30 भरपूर वेळ म्हणजे थोडंसं भरपूर वेळ केलेला आपण. त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे नव्हते काढले. बघू आता कुठपर्यंत जातो कसं जातो किती वेळेत जातो. आपल्याला जोडगावमध्ये आपला एक मित्र पण घ्यायचा आहे सोबत. दावतला आपलं काही एवढं लोकेशन म्हणजे आपली पहिली ट्रिप आहे दावतसाठी. तर आपण दावतला जातोय ना. तर बघू आता तिकडे म्हणताय भरपूर लोक काहीच्या काही सांगताय. मला तर नाही वाटत काही पण मग एक मित्रासोबत असला म्हणजे टेन्शन नाही राहायचं. तर बघू मित्रांनो आपला मित्र घेऊ एक सोबत. मित्रांनो प्रवीणच्या ढाब्यावर आपण चहा वगैरे पिलाय. आता बघू आता वेळ तर झालाय आज 1 वाजलाय. तर आज आपण शेंदेवामध्ये आलोय. शेंदेवामधून आपल्याला टर्न मारायचा आहे दावतसाठी. तुम्हाला दाखवतो टर्न कुठून मारायचं आहे काय. तर चला मित्रांनो आपल्या डबक्यामधलं पाणी संपलं होतं म्हणजे वायफरचं पाणी वगैरे आपण टाकून घेतलं मस्त बाईक. इथून टाकून घेतलं पाणी. आता आपण आपल्या प्रवासाला करणार आहे सुरुवात झाली की प्रवासाला. आता वेळ तर भरपूर झालं. कॅरेट वगैरे बघून घेऊ. कॅरेट आहे का गेले पडून. हां ओके कॅरेट बघतो. आपली गाडी आपण बघू 2-4 दिवसात गाडी धुवायचा प्रयत्न करू. चला मित्रांनो पोहोचलोय आपण आता दावत मंडीमध्ये. आपली टायमिंग तर झालीच आहे गाडी म्हणजे 5:30 वाजता पोहोचलो होतो. 5चा टाईम दिला होता पण काही विषय नाही मित्रांनो. आपण टायमिंग आपल्या पद्धतीनं एकदम म्हणजे कवर केला आहे. तर काही विषय नाही. शेड पण खुश आहे. तर आता याचा बघू आता आपण घरी जाईपर्यंत काय होतं काय नाही आपल्यासोबत. तर आपण आपले काय होतं आपल्यासोबत ते तर आपण तुम्हाला दाखवणारच आहे. पण ड्रायव्हर लाईफ अशी भावांनो मित्र घेतला होता सोबत तेच बरं झालं. कारण आज डोकं पण इतकं भयानक दुखत होतं मित्रांनो. तर विषयच नव्हता. काही नाही आज मित्र परिवार पण भरपूर भेटला पण काही जास्त व्हिडिओ. मित्रांनो इथं रात्री झोपलो होतो आपण म्हणजे रात्री म्हणजे पार्टी आलो होतो. बघा तुम्ही म्हणता ना ड्रायव्हर लोकांची काही मजा आहे. तर आपला भाऊ झोपलेले तिथंच आम्ही 2 जण झोपलेलं होतं. तुम्ही सांगा मित्रांनो हे कसं डास वगैरे किती असत असतील. हे असं इथं थांबावं लागतं मित्रांनो. अशा गोष्टी असतात. काय म्हणे कॅरेट घेण्यासाठी फक्त. तर आपण कॅरेट घेतल्यावर तर निघणार मित्रांनो. आपण तेवढी मंडी वगैरे टायमिंग तिथं असतो पण ड्रायव्हरची काही कोणी किंमत करत नाही. आजपर्यंत काही कोणी केली नाही कोणी करणार पण नाही ड्रायव्हरची किंमत. तर हेच मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये हेच दिसतं. तर बघा आता आपल्या ड्रायव्हर भावांची कशी आला असते काही नाही. झाले होते कॅरेट वगैरे खाली. तर आता आपण कॅरेट वगैरे टाकून आपल्या घरी निघणार आहे मस्तपैकी. तर चला घरी निघू. सकाळी मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतला मित्रांनो आपण. आता नाश्ता करून आता आपण डायरेक्ट नॉन स्टॉप गाडी चालवणार आहे.
मित्रांनो आता आपण डिझेल वगैरे टाकून घेऊ. इथं डिझेल टाकल्यावर टेन्शन नाही. इसको बोलते रास्ता. असे रस्ते भाऊ या दावतसाठी. रस्ता एक नंबर आहे दावतसाठी. शॉर्टकटचा मार्ग आहे आपल्याला, म्हणजे एंट्र्या पाण्यापासून वाचवतो मित्रांनो. तर आता काय आपण इकडून म्हणजे भरपूर दिवस आधी म्हणजे 8 महिने झाले तेव्हा आलो त्या रस्त्याने. तर परत आता म्हणजे आपली पहिली ट्रिप होती ना आज, तर मग आलो इकडून. चला रस्त्यात नवीन बाईकडे थांबलो होतो चहा वगैरे पहिला. चहा आणि स्टिंग वगैरे घेतला. आयुष्य पण आलाय आणि आपण आता निघणार आहे. पाऊस तर जोरात चालू झाला. काय नाही आता हळूहळू जाते आपली गाडी मस्त. हळूहळू आपण 60 ना चाललोय आपल्या घरी. बघू आता उद्या भरायचं लोकेशन येतं का नाही. मित्रांनो जेवण वगैरे करून घेऊ आता म्हणजे शिरपूरमध्ये थांबलो जेवण वगैरे करायला. तर 5 वाजल्याचे. काल आपण फार 12-1 वाजता जेवलो होतो. त्याच्यानंतर आता आपण आत्ता जेवतोय. तर काही विषय नाही मित्रांनो. ड्रायव्हर लाईफ आहे आपली, अशीच लाईफ आहे. काही जे आहे ते बरं आहे. मित्रांनो धुळ्याच्या टोल नाक्यावर आलोय आपण. म्हणजे धुळ्याच्या टोल नाक्याच्या साईडलाच एक रस्ता आहे. तो रस्ता जो पिकअप आल्या भरपूर भावांना माहिती आहे. भरपूर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपण 50 रुपयासाठी वाचवतो भाऊ. आपल्याला विषय म्हणजे असा आहे का पैसे 1-1 रुपया वाचावा लागतो. 50 रुपये वाचून असंच गाडी वगैरे. आता 100 रुपये वाचणार या. 165 रुपये टोल नाका असतो, पण आपले 100 रुपये वाचतो आपण. तोच आपला नाश्ता वगैरे चांगला होतो. तर आपल्याला रस्ता पण माहिती इकडून. प्रत्येक मित्र पिकअपवाला तर इकडूनच जातो. असं नाही का भाऊ आपण 100 रुपयानं काय लय गरीब होतो का लय मोठे होतो. पण पोरं जाता MT मध्ये काय 100 रुपये तेवढेच वाचता. लोक म्हणतात ना लई हे ते पिकअपमध्ये लई पैसा आहे. तर बघा हे अशा रस्त्यावर आपण 100 रुपये वाचवण्यासाठी आम्ही अशा रस्त्याने जातो. तर हा रस्ता MIDCचाच आहे. याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला माहिती आहे रस्ता कसा आहे. ते पिकअपवाले भाऊ आहे त्यांना माहिती आहे. पाऊस जर व्हायला असला तर विषयच नाही. चला मित्रांनो आलोय आपण येवल्यामध्ये. तर आपला म्हणजे हा ब्लॉग आता इथंच एंड झाला आहे. तर मित्रांनो तुम्ही जसं इंस्टाग्रामला सपोर्ट करता आपल्याला, तसंच आता आपला पहिला ब्लॉग होता. तर मित्रांनो काही चुकी झाली असेल तर मला सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा मला मित्रांनो. आणि शेअर